आता पाहणार आहोत जिल्ह्यांच्या बातम्या। नागपुरात पैशाच्या वादातून गुन्हेगारांचा राडा। शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक घटना। गुन्हेगारांच्या राड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गुन्हेगारांनी 20हून अधिक वाहनं फोडली। पोलिसांनी 17 आरोपींना घेतलं ताब्यात। नाशिक मंडळातर्फे म्हाडाच्या 478 घरांसाठी सोडत जाहीर। कालपासून सोडतीसाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात। तर 3 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार। अमरावती जिल्ह्यातील मोर्शीतील दुकानफोड प्रकरणाचा उलगडा। गांधी मार्केटमधील 4 दुकानांमध्ये चोरी। 24 तासाच्या आत पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना पकडलं। पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली कारवाई। परभणीच्या पूर्णामध्ये रस्त्यांची डागडुजी। मिरवणुकीच्या मार्गावर असलेले खड्डे पालिकेनं बुजवले। चंद्रपूर जिल्ह्यात 135 कोंबड्या मारणारा बिबट्या अखेर जेरबंद। वन विभागानं बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवलं। धाराशिव जिल्ह्यात शेकडो एकर सोयाबीन पीक आणखीच पाण्याखाली। पावसामुळे खरीप हंगाम गेला। आता रब्बीचा हंगाम जाण्याची शेतकऱ्यांना भीती। पंचनामे करून त्वरित मदत करावी, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। नागपुरात नैसर्गिक तलावात बाप्पाच्या विसर्जनावर बंदी। पालिकेनं तीनपत्रे लावत फुटाळा, अंबाझरी, शुक्रवारी सोनेगाव तलाव बंद केले। घरगुती बाप्पाच्या विसर्जनासाठी 419 कृत्रिम तलाव, तर मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडात कृत्रिम तलाव उभारण्याची तयारी पूर्ण। बुलढाण्यात आतापर्यंत फक्त 27% म्हणजेच 39,263 वाहनधारकांनीच HSRP नंबर प्लेट बसवल्या। 30 नोव्हेंबरपर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ, दंडात्मक कारवाई त्यानंतर केली जाणार। परिवहन विभागाची माहिती।